मराठी चित्रपटसृष्टीतील पॉवर कपल म्हणून दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा उल्लेख केला जातो। गेली अनेक वर्ष हे जोडपे अत्यंत सुखाने संसार करत आहेत। नुकतेच कान्स चित्रपट महोत्सवामध्ये या जोडप्याने उपस्थिती दर्शवली होती। त्यांच्या मराठमोळ्या लुकची जगभरात खूप चर्चा झाली होती। यानंतर एका पॉडकास्टमध्ये निवेदिता सराफ यांनी अनेक विषयांवर गप्पा मारल्या। या दरम्यान त्यांना त्यांच्या मुलाबद्दल म्हणजे अनिकेत सराफ ह्याच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला। यावर बोलताना निवेदिता सराफ म्हणाल्या, अनिकेतला बालपणापासूनच परदेशी जीवनशैलीच आवडते। मला आणि अशोकला परदेशात राहण्याची कधीच हौस नव्हती, मात्र मुलाचे विचार वेगळे आहेत। तो नेहमी असे म्हणतो की आपल्या देशात एका सामान्य माणसाला आपले रोजचे आयुष्य जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो। याउलट भारतापेक्षा परदेशातील जीवन हे तुलनेने सोपे आणि सुखकर असते। यामुळे त्याने कॅनडामध्ये राहण्याचा निर्णय घेतला। त्याने आम्हाला सांगितले की मी तुमची एवढी प्रसिद्धी किंवा पैसा कदाचित कधीच मिळू शकणार नाही, परंतु मला जे सुरक्षित आणि शांत आयुष्य हवे आहे ते कॅनडात मला मिळत आहे। मुलाच्या या आनंदाचा विचार करून आम्ही त्याला कधीच विरोध केला नाही। तो मुळातच एक उत्तम शेफ आहे। कोरोनाच्या काळात त्याची नोकरी गेली। त्या कठीण काळात आम्ही त्याला भारतात परत येण्याचा सल्ला दिला होता, पण अगदी त्याच वेळी त्याला कॅनडाचे नागरिकत्व मिळणार होते। त्यामुळे त्याने भारतात न परतता तेथेच थांबण्याचा निर्णय घेतला। नोकरी केल्यानंतरही त्याने इकडे येण्याचा विचार केला नाही। त्याने तिकडे एक नवीन सुरुवात करत तेथील मुलांना इंग्रजी विषय शिकवण्यास प्रारंभ केला। तो विविध रहस्यमयी कथा आणि कोड्यांच्या माध्यमातून अत्यंत नाट्यमय पद्धतीने मुलांना इंग्रजी भाषेचे धडे देतो। एकुलते एका मुलाने आपला देश सोडून इतके दूर परदेशात राहणे हे आमच्यासाठी सोपे नव्हते। अनिकेत कॉलेजमध्ये असेपर्यंत मी त्याला पुण्याला देखील एकटे जाऊ दिले नव्हते। त्यामुळे आता तो कायमस्वरूपी कॅनडात स्थायिक होणार आहे हे जेव्हा त्याने मला सांगितले तेव्हा ही गोष्ट माझ्यासाठी खूप कठीण होती। आजही जेव्हा तो सुट्टीत भारतात येतो आणि परत जाताना विमानतळावर त्याला निरोप देण्याचा क्षण हा खूपच कठीण असतो। मात्र शेवटी आपल्या मुलाचा आनंद ज्या गोष्टीत आहे तेथेच पालकांचे समाधान असते। अशा प्रकारे या पॉडकास्टमध्ये आपल्या मुलाला घेऊन अत्यंत समंजस अशी भूमिका निवेदिता सराफ यांनी मांडली आहे। अनेक स्टार किड्स अभिनय क्षेत्रात नशीब आजमावत असतात, मात्र अनिकेत या ग्लॅमरच्या जगापासून पूर्णपणे दूर आहे। तो सध्या कॅनडा येथे कायमस्वरूपी स्थायिक झाला असून त्याने स्वतःचे वेगळे क्षेत्र निवडले आहे। त्याला भारतात परतण्यामध्ये फारसा रस नसल्याचे दिसून येते। त्याला आईवडिलांसारखी प्रसिद्धी आणि पैसा नको असून स्वतःच्या अटींवर एक साधं आयुष्य जगायचं आहे।